बोला कुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 11वा. याचे 11 भाग आपण वाचन, निरूपण आणि आकलन केलेले आहेत. आज भाग नंबर 19 आपण पाहणार आहोत. आजपर्यंत 465 ओव्या आपल्या झालेल्या आहेत आणि 32 श्लोक झालेले आहेत. आज आपण 33वा श्लोक 19व्या भागामध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर कालच्या भागामध्ये काय झालेलं आहे थोडक्यात आपण लक्षात घेऊयात आणि पुढे जाऊयात. आपण नेहमी सांगत आहेत त्याचप्रमाणे की हा अध्याय नंबर जो 11 आहे, त्या 11व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास विश्वदर्शन दिलेले आहे. तर विश्वदर्शन देत असताना अर्जुनाला हे माहिती नव्हतं की विश्वदर्शन म्हणजे नेमकं काय आहे. अर्जुनाची अशी मनस्थिती होती, असं त्याची अपेक्षा होती की विश्वदर्शन अतिशय गोमटं असेल, साजरं असेल, सुंदर असेल. ते दर्शन झाल्यानंतर मन सुखावेल अशी त्याची एक अपेक्षा होती की ते विशाल असेल. यातली एकच अपेक्षा त्याची खरी ठरली की ते विशाल होतं. अतिशय विराट आणि विशाल असं ते विश्वदर्शन होतं. पण अर्जुनाच्या अपेक्षेप्रमाणे ते काही गोमटं आणि साजरं नव्हतं. अर्जुनाच्या अपेक्षेप्रमाणे ते विश्वदर्शन घेतल्यानंतर मनाला सुख लाभेल, आनंद होईल, समाधान लाभेल असं काहीही घडलं नाही. कारण ते विश्वदर्शनाचं जे रूप होतं, भगवंताचं ते जे रूप होतं ते अतिशय विराट होतं, अकराळ विकराळ होतं. त्या विश्वरूपाला अनेक मुखे होती. एक एक मुख एवढं मोठं होतं की आकाश व्यापून जावं एवढी मोठी मुखे होती त्याची. गळामध्ये स्वयंप्रकाशित, कंठामध्ये माळा होत्या, स्वयंप्रकाशित मध्ये सूर्यासारख्या माळा होत्या जे स्वयंप्रकाशित असतात. संपूर्ण शरीराला पांढऱ्या रंगाची विभूती लावलेली होती. त्या विश्वरूपाचं तेज एवढं मोठं होतं की डोळे दिपून जावेत. त्याच्यासमोर सर्व विजा एकत्र करून जेवढा उजेड पडावा त्याहीपेक्षा जास्त उजेड त्या विश्वरूपाचा होता. त्यामुळे अर्जुनाचे डोळे दिपून गेलेले होते. पण ते अकराळ विकराळ भेसूर जे विश्वरूप होतं ते पाहून अर्जुन मात्र घाबरून गेलेला आहे. अर्जुन घाबरून गेलेला आहे. घाबरून म्हणतो, काय देवा, मी तरी यातून तरुण जाईल का? ज्यावेळेस हे विश्वरूप च्या मुखामधून अग्निसदृश वायू पडू लागला बाहेर आणि सर्व विश्व त्रिभुवन, पांडवांकडचे सैनिक, कौरवांकडचे सैनिक हे तांड्या तांड्यानं त्या विश्वरूपाच्या मुखामध्ये जाऊ लागले आणि जाऊन अदृश्य लीन होऊ लागले. हत्ती, घोडे यांचे कळपच्या कळप विश्वरूपामध्ये जाऊ लागले. जे मोठमोठे योद्धे होते ते योद्धे सुद्धा त्या विश्वरूपाच्या मुखामध्ये जाऊ लागले. त्यांचे जे शिरस्त्राण होते, त्यांचे जे कंठातल्या माळा होत्या ते विश्वरूपाच्या दातांच्या फटीमध्ये अडकून चमकू लागल्या. पण त्यांचे जे शिर होते, त्यांचे जे मस्तक होते, जे शरीराचा मुख्य भाग असतो, ते मात्र त्या विश्वरूपानं राखून ठेवलं होतं. बाकी मात्र सांगाडे सगळे त्या विश्वरूपामध्ये देहाचे सांगाडे जीवित नाहीसे झाले होते. मात्र जे मस्तक, जे शरीराचा उत्तम भाग असतो, तो मात्र मुद्दाम शेवटी राखून ठेवला होता. आता हे सर्व विश्वरूपाच्या मुखामध्ये
जशा महानद्या सर्व पाणी घेऊन आपोआप समुद्राकडे धावतात, त्याप्रमाणे पूर्ण हे विश्वातले प्राणी मात्र, हत्ती, घोडे, कौरवांचं सैन्य सगळं त्या विश्वरूपाच्या मुखामध्ये जाऊ लागलं होतं. म्हणजे या त्रिभुवनाचा अंत होणार हे धडधडीत समोर अर्जुनास दिसत होतं. त्यामुळे अर्जुन घाबरलेला आहे. अर्जुन घाबरून गेलेला आहे आणि म्हणतो काय, की यातून मी तरी वाचेल का? कारण त्या विश्वरूपाच्या दातांमध्ये, जिभेच्या खाली या सगळ्यांचं पीठ पडत होतं. रक्ताने दाढा माखल्या होत्या. असं हे भेसूर रूप बघून अर्जुन काळजीत पडलेला आहे. काय म्हणतो, की या जगाचे रक्षण करणारे तुम्ही, जगाचे निर्माते तुम्ही भक्षण कधी करू लागला? भगवंताला म्हणत आहे. आणि एवढे सगळं भक्षण करूनही तुमची भूक कशी भागत नाहीये? आणि तुमचा जठराग्नी एवढा कसा प्रदीप्त झालेला आहे, की तुम्ही अख्ख्या जगाचा घास करू पाहत आहात. समुद्राचा एक घोट करावा किंवा पर्वताचा एक घास करावा किंवा सर्व ब्रह्मलोक दाढेखाली चिरडावा आणि चट साऱ्या चांदण्या चाटून टाकाव्यात, एवढा हावरेपणा तुमच्या नजरेस येत आहे. अर्जुन थोडासा चिडलेला आहे, घाबरलेला आहे. आता आपलं काय खरं नाहीये. त्यामुळे काय म्हणतो तो, एवढा हावरेपणा तुम्हाला कशाला हवा आहे? एवढा हावरेपणा माझ्या नजरेस येत आहे तुमचा. आणि भगवंताच्या त्या विश्वरूपाच्या जिभेच्या टोकावर त्रिभुवनही पुरत नव्हतं. एवढं मोठं ते विश्वरूपाचं मुख होतं. असे अनेक मुखे होती. जिकडं पाहावं तिकडं विश्वरूप दिसत होतं. सूर्य असो किंवा नसो, दिवस असो किंवा रात्र असो, डोळे उघडे असो किंवा बंद केलेले असो, अर्जुनास हे विश्वरूप नजरेस पडत होते, दिसत होते. याचं कारण म्हणजे भगवंताने अर्जुनाला दिव्य दृष्टी दिलेली होती. आता हा प्रश्न पडतो, की हे विश्वरूप जे आहे ते सर्व त्रिभुवनाचा नाश का करीत आहे? कौरवांचे सैन्य गिळून टाकलेले आहे, पांडवांचे पण सैन्य गिळून टाकत आहे. असं का? हे सर्व जर गिळून टाकत आहे, सर्व जर त्या मुखामध्ये जाऊन जर लय त्याचा होत असेल, तर मग ही पृथ्वी शिल्लक राहील का? पांडवांचं काय होईल? अर्जुन शिल्लक राहील का? मग अर्जुनामध्ये किंवा पांडवांचं कौरवांचं युद्ध होईल का? ही पृथ्वी शिल्लक राहील का? असे अगणित प्रश्न आपल्या मनात उत्पन्न होतात. त्याचीच उत्तर आपण आज घेणार आहोत. त्याच्या अगोदर कालच्या भागामध्ये, 18व्या भागामध्ये, जो फ्रस्ट्रेट झालेला अर्जुन आहे, जो रागावलेला आहे, चिडलेला आहे, तो काय म्हणतो, की देवा हा तुमच्या विश्वरूपाचे उग्रपण अजून किती वाढणार आहे? आणि तुम्ही जे या जगाचे पालन करते आहात, याची तरी आठवण तुम्ही कृपया मनात धरा. याची तरी आठवण ठेवा. अजून काय म्हणतो, की महाराज एक विनंती ऐकावी. मी तुम्हाला समाधान व्हावे म्हणून विश्वरूप दाखवा असे म्हटले, तो तुम्ही एकदम त्रिभुवनाला मिळणाऱ्या हेतूने मोठे भयंकर रूप धारण केले. आणि तुमच्या हातामध्ये शस्त्रे कशासाठी घेतली आहेत? अर्जुन घाबरलेला आहे बघा. घाबरून भगवंताला एकानंतर एक प्रश्न विचारत आहे. आणि तुम्ही वारंवार रागवून गगनापेक्षा अधिक उंच होऊन व डोळे लाल करून भीती का दाखवत आहात? अजून एक प्रश्न विचारलाय भगवंताला. देवा, या ठिकाणी तुम्ही यमाचा हेवा करीत आहात का? यमाने जे काम करायचं आहे, सर्वांचा नाश करायचा आहे, ते तुम्ही करत आहात का? असे उग्र रूप धारण करण्याचा तुमचा हेतू आहे तरी काय, तो मला सांगावा. आणि
मी कोण आहे व कशाकरिता उग्र रूप धारण करून एवढा मोठा झालो आहे, हेच तुझे म्हणणे आहे ना? असं भगवंत अर्जुनास विचारतात. आणि त्यानंतर भगवंत काय सांगतात, की मी खरोखर काळ आहे. भगवंत स्पष्टपणे या 2 वाक्यामध्ये अर्जुनास सांगत आहे, की मी खरोखर काळ आहे व लोकांचा संहार करण्याकरता मोठा वाढून चहूकडे तोंडे पसरली आहेत आणि आता मी सर्व विश्वाला गिळून टाकणार आहे. भगवंताने स्पष्ट केलेला आहे त्यांचा इरादा, की मी आता या सर्व जगाला गिळून टाकणार आहे. सर्व विश्वाला गिळून टाकणार आहे. आणि हे ऐकून अर्जुन काय म्हणतो, अरे रे, मागल्या संकटाला त्रासून याची प्रार्थना केली, याची म्हणजे या विश्वरूपाची प्रार्थना केली, ते हे उलट जास्तच भयंकर संकट प्रकट झाले. आगीतून उठून फुफाटात गेल्यासारखी अवस्था अर्जुनाची झालेली आहे. आणि परत म्हणतो का अर्जुन, पण एक सवड आहे. भगवंत म्हणतात अर्जुनास, की एक सवड आहे, ती ही की तुम्ही 5 पांडव संहार रूपी लाक्षागृहातून निभाल. म्हणजे तुमचा संहार होणार नाहीये, तुमचा मृत्यू होणार नाही. 5 पांडवांना तुम्ही सुरक्षित असाल. सर्व जग जरी नष्ट झालं तरी तुम्ही मात्र सुरक्षित असाल, अशी हमीच जणू अर्जुनास भगवंत देत आहेत. या मृत्यूरूपी महामारीच्या तडाख्यात सापडलेला अर्जुन हे शब्द ऐकून सावध होतो आणि म्हणतो, सावध झालेला आहे. आणि देव काय म्हणतात, अर्जुना, अरे तुम्ही 5 पांडव हे माझे आहात, हे ध्यानात ठेवा. माझ्या जवळचे आहात. बाकी सर्व जगाला मी गिळण्याकरता प्राप्त झालो आहे, सिद्ध झालेलो आहे, तयार आहे. परंतु तुम्हाला मात्र मी गिळणार नाही. प्रलयाच्या प्रचंड अग्नीत लोण्याचा गोळा घातल्यावर तो जसा नाश पावतो, त्याप्रमाणे माझ्या तोंडात सर्व जग गेलेले तू पाहिलेले आहेस. तर त्या सर्व जगाचा नाश होईल हे तू निसंशय समज. म्हणजे भगवंतांनी स्पष्ट केले त्यांचे इरादे, की बाबा त्या सर्व जगाचा नाश होणार आहे. मी काळ बनवून आलेलो आहे. त्या सर्व जगाला मी गिळण्यासाठी आलेला आहे, गिळून टाकील. आणि तू पाहत आहेस की मी सर्व जगाला गिळत आहे. आता याचं कारण काय आहे बघा. काय म्हणतात भगवंत, की अशा चतुरंग जे जे हे जे सर्व सैन्य आहे ते व्यर्थ वालगना करीत आहे. सैन्यातले जे पराक्रमी योद्धे आहेत ते वालगना करीत आहेत. म्हणजे मोठमोठे उगाच मोठ्या मोठ्या घोषणा करीत आहेत. काय की घोषणा काय करत आहेत, की अशा चतुरंग सेनेच्या संपत्तीच्या बळावर कृतार्थाबरोबर जे स्पर्धा करीत आहेत, त्या पराक्रमाच्या गर्वाने हे जे योद्धे आहेत ते चढून गेले आहेत. म्हणजे त्यांचा गर्व वाढलेला आहे. आणि आम्ही प्रतिसृष्टी निर्माण करू असं ते म्हणत आहेत. आणि काय म्हणतात, की पैजेला आम्ही मृत्यूला सुद्धा मारू. म्हणजे मृत्यूला सुद्धा घाबरत नाहीत, एवढा माज वाढलाय त्यांचा. म्हणून भगवंताने हे अशा पद्धतीने विश्वरूप धारण केलेलं आहे आणि त्यांना गिळून टाकत आहेत. आणि सैन्य वीरवृत्तीच्या बळावर मोठ्या डौलाने बोलत आहेत, की आम्ही यमालाही यापुढे तुच्छ मानतो. असे हे जे योद्धे आहेत, जे गर्वानं अतिशय माजल्यासारखे बोलत आहेत. आणि त्यांचे जे बोल आहेत ते शस्त्रापेक्षाही तिखट आहेत, अग्नीपेक्षाही दाहक आहेत आणि विषापेक्षाही काळे कुट्ट आहेत. पण असे हे जे योद्धे आहेत ते निर्जीव आहेत असे तू समज. जसा मृगजळाचा पूर यावा तद्वत हे सैन्य आहे, अथवा कापडाचा साप करावा आणि अलंकार घालून बाहुली उभी करावी, तसे हे सैन्य आहे. भगवंत काय म्हणतात, हे फक्त वालगना करीत आहेत, मोठमोठ्या घोषणा करीत आहेत.
हे यांच्यामध्ये एवढं धाडस नाही किंवा एवढी शक्ती नाहीये. तर हे म्हणजे कापडाच्या सापासारखे आहेत किंवा बाहुलीसारखे अलंकार घालून उभे केलेले बाहुलीसारखे आहेत. मृगजळाचा पूर जसा असतो तसे आहेत. त्यामुळे याला तू घाबरून जायचं कारण नाहीये. इथपर्यंत आपण काल पाहिलेलं होतं. आज भाग नंबर 19 श्लोक नंबर 33 आपण श्लोकार्थ वाचूयात आणि पुढे जाऊयात. यास्तव हे अर्जुना तू उठ, यश मिळव आणि शत्रूला जिंकून सर्व राज्याचा उपभोग घे. हे मी पूर्वीच मारून ठेवले आहेत. तू निमित्ताला मात्र पुढं हो. बघा, जो प्रश्न होता की भगवंताने विश्वरूप धारण का केलेलं आहे? विश्वरूप धारण केलेलं आहे, पण ज्याची उत्पत्ती, ज्या जगाची उत्पत्ती भगवंताने केलेली आहे, त्या जगाचा नाश का करीत आहेत भगवंत? सर्व त्रिभुवन गिळून का टाकत आहे? सर्व प्राणी मात्र गिळून का टाकत आहेत? तर यासाठी आपल्याला थोडंसं मागं जावं लागेल या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी, की ज्यावेळेस कौरव आणि पांडव एकमेकांसमोर ठाकलेले आहेत, कौरवांचं सैन्य, पांडवांचं सैन्य एकमेकांच्या समोर आहेत. अर्जुन आपल्या सारथ्याला म्हणजे श्रीकृष्णास सांगतो की मला दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन जा, कारण मला बघायचं आहे की कौरव सेनेत कोण कोण योद्धे आहेत. ज्यावेळेस अर्जुन पाहतो की कौरव सेनेमध्ये सगळे आप्तेष्ट आहेत, सगळे आपले नातेवाईक आहेत, सर्व जवळचे मित्र आहेत, गुरु द्रोण आहेत, भीष्माचार्य आहेत, आणि यांना मी कसं मारू, यांच्यावर मी बाण कसा चालवू, यांचं मस्तक शरीरापासून वेगळं मी कसं करू, हा प्रश्न उभा राहिला आणि अर्जुन व्याकुळ झालेला असतो की युद्ध मी करू शकत नाही, म्हणून तो रथावरून खाली उतरतो. आणि मग भगवंत अर्जुनास युद्धास तयार करण्यासाठी उपदेश करू लागतात. तो उपदेश म्हणजे गीता आहे, आणि त्या गीतेचा आपण 11वा अध्याय वाचत आहोत. आतापर्यंत भगवंत अर्जुनास वेगवेगळ्या प्रकारे उपदेश केलेला आहे, कितीतरी प्रकारचं ज्ञान दिलेलं आहे, योग साधना कशी असते वगैरे भरपूर ज्ञान दिलेलं आहे. आणि आता भगवंत त्यांच्या मूळ मुद्द्यावर येत आहेत की तू आता उठ आणि युद्ध कर. तू आता उठ आणि युद्ध कर. म्हणजे त्यांनी युद्ध करावं, अर्जुनाने हातात गांडीव घ्यावा, शस्त्र घ्यावीत आणि या अधर्मी लोकांचा नाश करावा. हा उपदेश करण्यासाठी, हे सांगण्यासाठीच भगवंतांनी हे सर्व उपदेश केलेला आहे गीतेच्या मार्फत. तर श्लोक नंबर 33 मध्ये हे चालेल की अर्जुना उठ, यश मिळव आणि शत्रूला जिंकून सर्व राज्याचा उपभोग घे. हे मी पूर्वीच मारून ठेवलेले आहेत. हे म्हणजे जे कौरव आहेत, त्यांच्याकडचे जे योद्धे आहेत, त्यांना मी पूर्वीच मारून ठेवलेलं आहे. तू फक्त निमित्त मात्र आहेस. कारण हे सर्वजण या विश्वरूपाच्या मुखात गेलेल्या अर्जुनाने पाहिलेले आहेत, म्हणजे ते अजून अगोदरच मेलेले आहेत. तू फक्त निमित्त मात्र आहेस. त्यामुळे तू आता उठ आणि यश मिळव, या शत्रूला जिंकून घे. येर चेष्टविते जे बळ, ते माग्याची मिया ग्रासिले सकळ. आता कोल्हेरीची वेताळ, जैसे निर्जीव हे आहाती. हालवती दोरी तुटली, तरी तिये खांबावरील बाहुली. भलतेने लोटली, उलथोनी पडती. तैसा सैन्याचा यया बघा, मोडता वेळून लगेल पैगा. म्हणून उठी उठी वेगा, शहाणा होई. उठी उठी वेगा म्हणजे लगेचच उठ, वेगानं उठ आणि शहाणा हो. तुवा गो ग्रहणाचेनी अवसरले, घातले मोहनास्त्र एकसरे.
मग विराटाचेनी महाभेडे उत्तरे आसोडूनी नागविले. आता हे त्याहुनी निपटारे जाहले. निवटी आई ते रण पडिले. घेही यश रिपू जिंतले. एकलेनी अर्जुने आणि कोरडे यशाची नोहे. समग्र राज्यही आले आहे. तू निमित्त मात्रची होये सव्यासाची. एरवी ज्या बळाने शरीराच्या चेष्टा चालतात ते सर्व मी पूर्वीच ग्रासून टाकलेले आहे. एरवी बळाने शरीराच्या ज्या चेष्टा चालतात म्हणजे शरीराच्या ज्या हालचाली होतात ते सर्व मी पूर्वीच ग्रासून टाकलेले आहे. हे कुणाच्या बाबतीत बोलत आहेत भगवंत? हे कौरवांच्याकडचे जे योद्धे आहेत त्यांच्या शरीराच्या बाबतीत भगवंत म्हणतात, श्रीकृष्ण म्हणतात की ज्या बळाच्या चेष्टेने ते चालतात ते मी पूर्वीच ग्रासून टाकलेलं आहे, ग्रासलेलं आहे. आता हे सर्व सैन्य कुंभाराच्या घरच्या पुतळ्याप्रमाणे निर्जीव आहे. म्हणजे त्यांच्यातले चैतन्य थोडक्यात मी काढून घेतलेले आहे. आता हे जे सर्व सैन्य आहे हे कुंभाराच्या घरचे जे पुतळे असतात ना मातीचे त्याप्रमाणे हे निर्जीव आहेत. कळसूत्री भावल्यास हलवणारी दोरी तुटल्यावर ती वाटेल त्याने लोटली असता जशी उलथून पडतात त्याप्रमाणे या सैन्याचा हा आकार मोडून टाकण्यास वेळ लागणार नाही. कळसूत्री बाहुलीचा खेळ आपण पाहिलेला असेल. कळसूत्री बाहुल्या 4-5 बाहुल्या 1-2 बाहुल्या असं हाताच्या 10 बोटांवर दोऱ्यांच्या साहाय्याने त्यांना नाचवलं जातं. त्यांचा खेळ केला जातो. त्या कळसूत्री बाहुल्या त्या हाताच्या बोटांवर त्या दोरीच्या साहाय्याने नाचत असतात. त्या दोऱ्या तुटल्यानंतर काय होतं? ते कळसूत्री बाहुल्या लोळागोळा होऊन खाली पडतात. त्याप्रमाणे त्या दोरी तुटल्याप्रमाणे त्यांना लोटले असतात ते जसं उलथून पडतात त्याप्रमाणे या सैन्याचा आकार मोडून टाकण्यास वेळ लागणार नाही. भगवंत अर्जुनास उपदेश करत आहेत. काय म्हणतात बघा की यांना मी पूर्वीच ग्रासून टाकलेले आहेत. ते कुंभाराच्या घरच्या पुतळ्याप्रमाणे निर्जीव आहेत. कळसूत्री बाहुल्यांचे दोरी तुटल्यावर त्यांना नुसतं लोटले असतात ते जसं उलथून पडतात त्याप्रमाणे या सैन्याचा आकार मोडून टाकण्यास वेळ लागणार नाही. म्हणून अर्जुना लवकर उठ व शुद्धीवर ये. आता शुद्धीवर ये इथं असं का म्हटलेलं आहे? अर्जुन काय बेशुद्ध आहे का? नाही, अर्जुन बेशुद्ध नाहीये. अर्जुन हा कौरवांच्या सैन्यांमधले जे त्याचे आपतेष्ट आहेत, त्याचे नातेवाईक आहेत, त्यांच्या मायेच्या प्रेमाच्या पाशानं तो बांधला गेलेला आहे. त्या प्रेमाच्या नशेत तो आहे. त्यामुळे इथं भगवंत म्हणतात की तू शुद्धीवर ये. तू उत्तर ग्रहणाच्या वेळी शत्रूच्या सर्व सैन्यास मोहनास्त्र घालून विराटाच्या भित्र्या उत्तराकडून त्यांची वस्त्रे हरण करवशील. भगवंत सर्व सांगत आहेत की तू काय करणार आहेस, कसं करायचं आहे याची सुद्धा युक्ती देत आहेत की तू उत्तर ग्रहणाच्या वेळी शत्रूच्या सर्व सैन्यास मोहनास्त्र घालून मोहिनी घालून विराटाच्या भित्र्या उत्तराकडून त्यांची वस्त्रे हरण करवशील. उत्तर जो आहे त्याच्याकडून त्यांची वस्त्रे हरण करवशील. तेच सैन्य आता त्या वेळेपेक्षा निकृष्ट झाले आहे व
आयते रणात आलेले आहे, तर याचा संहार कर व एकट्या अर्जुनाने शत्रूस जिंकले असे यश मिळव. भगवंत काय म्हणतोय की आयतं आता सगळं सैन्य एकत्र झालेलं आहे, गोळा झालेला आहे. तुला सगळ्यांना वेचून शोधून शोधून मारण्याची सुद्धा आवश्यकता नाहीये. सर्व एकत्र आलेले आहे. तो एका झपाट्यात सगळ्यांना मारू शकशील आणि सगळ्यांचा सर्व सैन्याचा संहार एकट्या अर्जुनाने केला. एकट्या अर्जुनाने शत्रूस जिंकले असे यश मिळव. आणि हे यश कोरडे नसून त्याबरोबर सर्व राज्याचीही प्राप्ती होईल. फक्त यश मिळणार आहे का तुला? या यशाबरोबर सर्व राज्याची प्राप्तीही होणार आहे. की जे राज्य कपटाने दुर्योधनाने त्याच्या मांडीखाली दाबून ठेवलेलं आहे, ते राज्य सुद्धा तुला मिळेल. हे सव्यासाचीन तू निमित्त मात्र होऊन शत्रूचा संहार कर. काय म्हणतात भगवंत, तू निमित्त मात्र आहेस. हे सगळं काम मी अगोदरच करून ठेवलेलं आहे. सर्वांचं बळ मी काढून घेतलेलं आहे. सर्वांनी मी ग्रासून टाकलेलं आहे. कळसूत्री बाहुल्या तुटल्यानंतर बाहुल्यांचे दोर तुटल्याप्रमाणे जशा त्या कशा आपण उलथून टाकू शकतो, त्याप्रमाणे या सर्व सैन्याचा आकार तू मोडून टाकू शकशील. त्याची वेळ आता आलेली आहे. आणि आता लवकर उठ आणि या कौरवांचा तू संहार कर. या संहार केल्यानंतर तुला काय मिळणार आहे की एकट्या अर्जुनाने शत्रूस जिंकले अशी कीर्ती तुला मिळणार आहे, असे यश तुला मिळणार आहे. आणि हे यश एकटं आहे का? तर नाही. या यशाबरोबरच राज्याचीही प्राप्ती होणार आहे. आणि तू निमित्त मात्र आहेस. मी सगळं करून ठेवलेलं अगोदरच. त्यामुळे तू उठ आणि युद्धास तयार हो. आता श्लोक नंबर 34. द्रोण, भीष्म, जयद्रथ, कर्ण आणि दुसरे पराक्रमी योद्धे यांना मी आधीच मारले आहे. त्यांना तू मार, खिन्न होऊ नकोस, युद्ध कर. रणामध्ये तू शत्रूंना जिंकशील. आता एवढं सगळं भगवंत सांगत आहेत की हे जे कौरवांचे जे मुख्य योद्धे होते, द्रोण अतिशय शूर, भीष्म अतिशय शूर, जयद्रथ किंवा कर्ण हे एकापेक्षा शूर योद्धे होते की जे अर्जुनाकडून कौरवांच्याकडून युद्धास उभारलेले होते. या एक एक योद्ध्याची अशी ताकद होती, एक एक योद्धा या पृथ्वीला जिंकू शकेल एवढी ताकद होती त्यांची. तर असे योद्धे आहेत. पण श्रीकृष्ण काय म्हणतात की या सर्वांना मी अगोदरच मारून टाकलेले आहे. तू घाबरू नकोस. त्यांना तू मार, खिन्न होऊ नकोस, युद्ध कर. रणामध्ये तू शत्रूंना जिंकशील. तू रणामध्ये शत्रूला जिंकशील. भगवंतानी भविष्यवाणी सुद्धा करून टाकलेली आहे. तुझी हार होणार नाहीये. तू आता उठ आणि तयार हो आणि युद्ध कर. द्रोणाचा पाडून करी, भीष्माचे भय न धरी, कैसेनी कर्णावरी परजुन म्हणे, कोण उपायो जयद्रथा कीजे, हे हे न तू चिंतू चित्त तुझे, आणि कही अथी जे जे नावागिरे वीर, हेही एक एक आघवे, चित्रीचे सिंहाडे मानावे, जैसे बोलुनी हाती घ्यावे पुसोनिया, यावरी पांडवा कायसा युद्धाचा मेळावा, हा आभासुगा आघवा येर ग्रासिले मिया. तू द्रोणाची पर्वा करू नकोस, भीष्माचे भय बाळगू नकोस व कर्णावर शस्त्र कसे धरू असे म्हणू नकोस. आणि जयद्रथाला मारण्याकरता कशाची योजना करावी याच विषयी विचार करू नकोस.
आणखीही इतर जे नामांकित वीर आहेत ते सर्व भिंतीवरील चित्रातल्या सिंहाप्रमाणे निर्जीव आहेत असे समज. असं का म्हणतात भगवंत बघा? कारण भगवंतानी या योद्ध्यांना अगोदरच मारलेले आहे. त्यांच्यातलं जीवित्वच काढून घेतलेलं आहे. त्यांच्यातले बळ गोठून टाकलेले आहे. म्हणून ते फक्त चिखलाच्या, कुंभाराच्या चिखलाच्या मातीच्या बाहुल्यांप्रमाणे आहेत, किंवा भिंतीवर काढलेलं सिंहाचं चित्र असतं ना, तसे आहेत ते. त्यामुळे तू यांना तर तू घाबरू नकोस असं भगवंत सांगत आहेत. ते भिंतीतल्या चित्राप्रमाणे निर्जीव आहेत, त्यांना काय पोतेराने पुसून टाकायचे. भिंतीवरचं जे चित्र असतं सिंहाचं, त्याला आपण काय ओल्या फडक्याने पुसलं, पोतेऱ्याने पुसलं की ते भिंत कोरडी होते, सिंहाचे चित्र नाहीच होतं. एवढं सोपं काम आहे. बघा भगवंत कसं अर्जुनास तयार करत आहेत. अर्जुन जो गळून गेलेला आहे, त्याच्या हातापायातले त्राण निघून गेलेले आहेत, त्याच्यात कसं त्राण भरायला लागलेले आहेत बघा. कसं मोटिवेट करतायत बघा अर्जुनास. तेव्हा अर्जुना, या युद्धाकरिता जमलेल्या वीरांची काय कथा आहे? हा सर्व भास आहे. हे जे फुशारक्या मारणारे जे योद्धे तुझ्या समोर दिसतायत ना, हे सर्व भास आहे. हे भिंतीवरच्या चित्रातल्या सिंहाप्रमाणे त्यांना पुसून टाक. बाकी खरोखर त्यांना मी ग्रासून टाकलेले आहे. तू विश्वास ठेव अर्जुना, तू विश्वास ठेव. या सर्वांना मी अगोदरच ग्रासून टाकलेले आहे. तुला फार काय करायची आवश्यकता नाहीये. तू निमित्त मात्र आहेस. तेव्हा तू उठ आणि युद्धास तयार हो. तेव्हा तू हे सगळे माझ्या तोंडात गेलेले पाहिले आहेस. तेव्हा त्यांचे आयुष्य संपले. ते आता रिकाम्या सोपटांप्रमाणे आहेत. बघा, म्हैस असते किंवा गाय असते, ती व्याल्यानंतर तिला पिल्लू होतं. काही कारणाने ते पिल्लू मरतं. आता पिल्लू मेल्यानंतर काय काय करतात की गाईचं दूध तर मिळायला हवं, म्हशीचं दूध मिळायला हवं. दूध जर नाही मिळालं तर ते दूध कासेतल्या कासेत त्याच्या गाठी तयार होतात आणि गाईला, म्हशीला त्याचा त्रास होऊ शकतो. मग दूध पण मिळायला हवं आणि म्हशीच्या कासेमध्ये गाठी पण व्हायला नको होतं. म्हणून काय करतात की ते जे मेलेलं पिल्लू आहे त्याच्या पोटातले सर्व आतडे वगैरे काढून टाकतात आणि तिथं भुस्सा भरतात. भुस्सा भरून शिवून टाकतात आणि त्याला उभा करतात गायीच्या समोर. मग ती गाय त्याला चाटते. त्या मेलेल्या भुस्स्याच्या पुतळ्याला ती गाय चाटते आणि मग तिला पाहणा येतो आणि पाहणा आल्यानंतर तो पाहणा आल्यानंतर आपण दूध काढून घेतो. दोन्ही कामं होतात. दूधही आपल्याला मिळतं आणि गायीच्या स्थानामध्ये जे गाठी होणार असतात, उत्पन्न होणार असतात, ते होत नाहीत. त्याला म्हणतात सोपट. म्हणजे ते खरं पिल्लू आहे का? त्यात जीव आहे का? नाहीये. त्यात ते जीवित्व काढून घेतलेलं आहे. तसं भगवंत म्हणतात की हे सोपट आहेत, तू यांना घाबरू नकोस. ते निर्जीव आहेत असं समज. म्हणून वाहिला उठी, मिया मारिले तू निवटी, न रिघे शोक संकटी, नाथिलिया आपणची अडखिळा कीजे, तो कौतुके जैसा विंधोनी पाडिजे, तैसे देख गा तुझे निमित्त आहे. बापा विरुद्ध जे जाहले, ते उपजतांची वाघे निघाले, वाघे नेले. आता राज्याची संचिले, यश तू भोगी.
सावियाची उतत होते दायदा आणि बळी ये जगी दुर्मदा ते वधिले विषदा सुयासू न लागता ऐसिया इया गोष्टी विश्वाच्या वाकपटी लिहून घाली किरटी विजयी होई. म्हणून लवकर उठ आणि मी ज्यांना मारलेले आहे त्यांचा तू संहार कर. नसत्या शोक संकटात पडू नकोस. आपणच एखादे निशाण धरून ते जसे कौतुकाने भेदून पाडावे त्याप्रमाणे या सर्वांचा नाश करण्याकरता तू केवळ निमित्त मात्र आहेस. भगवंत कसं अर्जुनास युद्धास तयार करतायत बघा की हे सर्व जे योद्धे आहेत ते सोपटाप्रमाणे आहेत, रिकाम्या सोपटाप्रमाणे आहेत. म्हणून लवकर उठ, मी त्यांना अगोदरच मारलेले आहे त्यांचा तू संहार कर. नुसत्या शोक संकटात पडू नकोस. कारण अर्जुनाचं संकट काय होतं, अर्जुनाला काळजी काय होती की हे जे माझे आप्तेष्ट आहेत त्यांना मी मारू कसं हा प्रश्नच नाही. आता भगवंत म्हणतात की मी त्यांना अगोदरच मारलेलं आहे, तू त्यांना माझ्या मुखात जाताना पाहिलेले आहेस, त्यामुळं त्यांच्यातलं जीवित्व मी अगोदरच काढून घेतलेलं आहे. त्यामुळे तू उठ आणि युद्धास तयार हो. आपणच एखादे निशाण धरून ते जसे कौतुकाने भेदून पाडावे. एखादं निशाण आपण एखादी निशाणी लावतो. जर बाणाची प्रॅक्टिस करायची असेल तर आपण काय करतो की एखाद्या झाडावरचं फळावर नेम धरतो किंवा लांब एखादं मडकं ठेवतो आणि त्याला बाण मारतो. आता हल्ली बंदुकीच्या गोळ्यांची जशी प्रॅक्टिस करतात की लांब असं एखादा पुतळा ठेवतात किंवा असं सर्कल करतात, मधल्या भागाला लाल रंग देतात आणि त्या लाल रंगावर इथून बंदुकीनं गोळी चालवायची असते. नेम करायचा असतो. त्यानं नेम करण्याची प्रॅक्टिस होते, लक्ष वेधण्याची प्रॅक्टिस होते. त्याला म्हणतात निशाण. तर आपणच एखादे निशाण धरून ते जसे कौतुकाने भेदून पाडावे त्याप्रमाणे या सर्वांचा नाश करण्याकरता तू केवळ निमित्त मात्र आहे. तू निमित्त मात्र आहेस. तू घाबरूच नको, तू काळजीच करू नको. त्यांना मी अगोदरच मारून टाकलेलं आहे. अरे जे तुझ्याशी वैर करीत त्यांना उपजताच क्षणी वाघाने नेले आहे. तुझ्याशी जे वैर करीत आहे त्यांना जन्मताच वाघाने नेलेले आहे. तर आता राज्यासह यश संपादन करून त्याचा उपभोग घे. युद्ध कर, यांना जिंक. तू यांना जिंकलंस की राज्यही तुला मिळतं, त्या राज्याचा उपभोग घे. स्वभावतः उन्मत्त, सर्व जगात बलवान व दृष्ट आणि विष घालणारे असे जे भाऊबंद ते वेळ न लागता मारले. अशा प्रकारच्या या गोष्टी अर्जुना जगाच्या वाकपटावर लिहून ठेव आणि विजयी हो. जग काय म्हणेल की स्वभावतः जे उन्मत्त होते, सर्व जगात बलवान होते व दृष्ट होते आणि विष घालणारे असे जे भाऊबंद होते ते वेळ न घालता अर्जुनाने मारले. अशा प्रकारच्या गोष्टी अर्जुना जगाच्या वाकपटावर तू लिहून ठेव. म्हणजे जग हेच बोलणार की अर्जुनानं मारलं. कुणाला मारलं? की जे दुष्ट होते, जे उन्मत्त झाले होते, अशा भाऊबंदांना अर्जुनानं मारलं असं म्हणतील. त्यामुळे तू उठ आणि विजयी हो. तर भगवंत अर्जुनास कसं उठण्यासाठी भाग पाडत आहेत, युद्ध करण्यासाठी कसं प्रेरित करत आहेत, प्रवृत्त करत आहेत, हे या 19व्या भागामध्ये आपण पाहिलं. 34व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की या सर्वांना मी अगोदरच मारून टाकलेले आहे. माझ्या मुखात, या विश्वरूपाच्या मुखात जाताना तू हे सर्वांना पाहिलेले आहेस.
त्यांचं जीवित्व मी अगोदरच काढून टाकलेलं आहे. ते निर्जीव झालेले आहेत. कसं भिंतीवरील सिंहाच्या चित्राप्रमाणे ते निर्जीव आहेत. त्यामुळे हे सर्व भास आहेत. त्यामुळे तू उठ आणि यांच्यावर शस्त्र चालव. तू फक्त निमित्त मात्र आहेस. हे रिकाम्या सोपट्यांप्रमाणे आहेत. त्यामुळे त्यांचं तू काळजी करू नकोस. द्रोणाची पर्वा करू नको. भीष्माचे भय बाळगू नकोस. कर्णावर शस्त्र कसे धरू असे म्हणू नकोस. तू आता उठ आणि सर्वांचा संहार कर. आता संहार केल्यानंतर काय होईल की तू युद्धात यश तरी प्राप्त होईलच, पण त्याच्याबरोबर तुला हे राज्यही मिळेल. त्या राज्याचा तू उपभोग घे. आणि लोक काय म्हणतील याची काळजी करू नको. लोक काय म्हणणार आहेत की जे दृष्ट होते, जे उन्मत्त झाले होते, अशा भाऊबंदाला अर्जुनाने मारले असंच म्हणतील. त्यामुळे तू लोक काय म्हणतील याचीही काळजी करू नकोस आणि उठ आणि विजयी हो. आज आपण इथंच थांबत आहोत. सर्वांनी हात जोडायचे आहेत, डोळे मिटायचे आहेत. भगवंताचं स्वरूप डोळ्यासमोर आणायचं आहे. भगवंताची आराधना करायची आहे. भगवंताची प्रार्थना करायची आहे. बोला कुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.